हॅलो नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्रपट बघण्यासाठी. तर चला, भूक लागली मध्येच आम्ही थोडासा वडापाव घेतले आमचे सचिन भाऊ ना. हे काय आम्हाला दाखव म्हणजे हा, जे दाखवायचे आम्हाला दाखवत नाही. तिकडे आमचे मित्र सतीश प्रल्हाद, आम्ही त्याला पल्या म्हणतो प्रेमाने, लयच प्रेम आहे आमचं. नाही, हे आमचे गुरुवारी हे महाराज, ते आमच्या व्हिडिओ मध्ये नसते, आज आले तर त्यांना घेतलंय. तर प्रवासात असं खाणं म्हणजे खूप 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 आनंद. तर लवकरच आम्ही आता एक नवीन ट्रिप काढणार आहोत आणि त्या ट्रिपचे व्हिडिओ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आमचा विचार चालू आहे पुढच्या महिन्यामध्ये थोडंसं ऊन कमी होऊ द्या. ऊन कमी झाल्यानंतर आम्ही कोकण फिरायला जाणार आहोत. बोला. नक्की जाऊ पुढच्या महिन्यात. ओके सचिन भाऊ बोला. जाऊ ना. कुठं? कोकण गोवा. गोव्याला काय? कोकण पुढे जाईल. तर आमचे लंगोटी मित्र सतीश बोला ना, काहीतरी बोला आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या मित्रांसाठी. आपण नक्कीच ट्रिप काढू आणि फिरायला जाऊ गोव्याकडं. आपल्या बरोबर महाराज असतील, योगेश महाराज, त्यांच्याच गाडीत जाऊ आपण. म्हणजे आम्ही असं ठरवलं त्यांच्या गाडीत जायचंय म्हणून फिरायला. ओके. सोबत असतील आमचे रजन भाऊ साहेब, त्यांना आम्ही टोपण आणि गुड्ड्या म्हणतो, ओके. कारण त्यांना खूप जाऊ दे आता, म्हणजे छंद आहे फिरायचा. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा खूप छंद आहे त्यांना. बाप मित्रांनो, आयुष्यात आल्यानंतर सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. काही वाईट अनुभव येतात, काही चांगले अनुभव येतात. तर चला, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे मित्र कंपनी एकत्र आल्यानंतर फिरण्यात जी मजा आहे ती इतर कोणत्याच गोष्टीत मजा नाहीये. बरोबर की नाही सचिन? कारण की दररोज घरी एक 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 बायकोचे टोमणे ऐकून ऐकून चला म्हणलं आता फिरायला जाऊ. काय दररोज बायकोचे टोमणे ऐकत आणि आम्ही काय पण मित्रांनो, हा वडा आहे घोडेगाव. वडाभाऊचे अन्नदाते आमचे सचिन भाऊ. पैसे मस्त महाराजांनी दिलेत, पण सचिन भाऊ ते घेऊन आलेत, बाकी काय अडचण नाही. चला सगळे रे त्याच्या. तर चला, सगळे मग खायला कधी देतो आम्हाला सगळे दिल्ली पिशी. अहो त्या इंदुरकर माझून पिशी काय द्यात तुम्ही नुसती? राजेश शिवाजी चित्रपट बघण्यासाठी. तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर आपण दाखवू कसं आहे, प्रत्येक सीन ना सीन दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे आपल्या प्रेक्षकांना. बघा, आपले रितेश भाऊ देशमुख, निर्मित, दिग्दर्शक, लेखक त्यांनी स्वतः केलेलं आहे. तर कसा आहे आजचा हा चित्रपट आपल्या राजावरती बनवलेला आहे. तर चला, आपण जर कधी बघितला नसेल तर नक्की बघा.